तर नमस्कार भावांनो, आपण आलो आहोत परत आपल्या साई मंदिरावर आणि आज पाहूया काय काम होणार आहे साई मंदिरावर. तुम्ही आमच्यासोबत राहा, काय काय काम चालेल ते सगळे पाहत राहू आपण. तर चला बघूया काय काय. थोडंसं टेम्पो वगैरे आलं वाटतं, इथं दगड वगैरे आलेले आहेत. तर पाहूया कशासाठी काय काम होत आहे पुढे. आणि आजच्या नवीन ब्लॉगमधील दिवसामध्ये तुमच्या मनापासून आभार. तर चला बघूया काय काय काम चालू. या तर पाहू शकता हे एंट्रन्स आपलं. नेहमीप्रमाणे एंट्रन्स आपलं इथलं काम सुरू होत आहे आणि बाकीचे सर्व कामही हळूहळू सुरू होतील, कारण आत्ता 9:15 वाजलेले आहेत. 9:30पर्यंत आपले कामं सुरू होतात सर्व. तर चला, जसं की हा टेम्पो दिसत आहे आपल्याला, हे लोक कोल्हापूरचे लोक जे कोल्हापूरहून दगड आणणार आहेत बहुतेक, आणि त्यांचा माल पण आलेला आहे. तर पाहूया काय काय माल आलेलं आहे, देवळ्या वगैरे. तर दाखवतो तुम्हाला, चला आमच्यासोबत तुम्ही या. माल आला अरे, अच्छा. किती आलेत होय छोटू, किती आले? कंगन आहे का? आणि कशा कशाचं माल आहे? कंगन घालता अजून आणि कंगन गलता फुलं देवळ्या. देवळ्या दगड्या. मग किती आले टोटल? काय किती आले काय सांगितलं? किती आलेत काय? मला विचारू. बरं बरं, काय विषय नाही, चालतंय. झालं काय? मला मोठं बोलायचं. बोला की. आता आपले हे दगड आलेले आहेत. कुठून आले हो मामा? कोल्हापूरहून आले. बरं, कोल्हापूरहून दगड आलेले आहेत आणि आता हे खाली करत आहेत. हे दगड सगळे देवळे वगैरे हे लावण्यासाठी घडणार पूर्ण. तर बघूया आता किती वेळ लागतो ह्याच्यात कामात. दुसरं तर काय चालू नाही, हेच काम चालू. पाहू शकता, हा आहे आपला पोहाचा डिपार्टमेंट लेबर आहे. त्याला थोडं हे स्लॅब साफसफाई करण्यासाठी बोलवलेलं आहे आपण इथे. आणि यांचं अजून अनलोडिंग चालू आहे, पाहू शकता तुम्ही. त्यांचे दगड कोल्हापूरचे जे तुम्ही बघितले होते मगाशी, अजून यांचं अनलोडिंग सुरूच आहे. बराच वेळ झालेला आहे, कारण भरपूर दगड आलेले आहेत त्या हिशोबाने यांचे. तर आता अजून दुसरे आपले यांचे कामही सुरू होतील. हे लोक आहेत ना, हे दुसरी टीम आहे दगडवाली, यांचेही कामं सुरू होतील थोड्या वेळात. मग एकदाच आपण सर्व कामं पाहूया काय काय होते. आणि ही आपली रॅम, त्याला आपण फुल एकदम क्युरिंग केली आहे 100%. एकदम चांगली, पाहू शकता क्युरिंग कशी आहे. तर आता बाकीचे आपले हे कामं चालू आहेत आणि थोड्या वेळात नवीनही कामं सुरू होतील, तेही पाहूया बघा. कारण आज देवळी वगैरे घडवणारे पण मिस्त्री आहे, थोडंफार घडवतील ते. बघूया कसं घडवतात, काय घडवतात वगैरे. तर पाहत राहा. आणि हे आहे आपली गाडी, बघू शकता. तर बघूया किती वेळ लागतो. चला, किती राहिले मामा दगड? संपले का? किती आहेत मिस्त्री अजून? लय मागवले बाबा. तर पाहू शकता याने काम सुरू केलेलं आहे, बांधकाम आपल्या दगडाचं. वरचं कामही सुरू केलेलं आहे याने. तर बघूया किती वेळ लागतो आता. चला, यांचं हे काम इथपर्यंत आलेलं आहे आता. तर पाहूया किती वेळ लागेल ह्या गोष्टीसाठी. बघूया आपण किती वेळ कसं लागतं काय. तर आमच्या सोबत राहा. सगळ्याचं दगडाचं काम सुरू केलेलं आहे. तर आपण जाऊन पाहूया काय काम सुरू केलं, किती काम आहे बघूया आपण. हे आपले राहुल शेठ आहेत दगडाचं काम करणारे. तर बघूया मामा काय करतात सध्या. आता काय चाललं मामा? मामा तसे बिझी आहेत, बोलून झालेत, थोडे रागवलेत वाटते. काय मामा, काय झालं? तर पाहू शकता किती फुगलेत ते. त्यामुळे आपण आज यांना जास्त बोलायला नको, आपण आपलं पुढचं काम करूया. हे काम तुम्ही पाहू शकता, हे काम पूर्ण करतील असते. हे काम झाल्यावर आपण आपल्या कामाला अजून पूर्ण करूया. आज कुठं बाकीचं माणसं कुठं फायनल करतो सॅम्पल? बरं, तर ह्यातले 2 माणसं तिकडे फायनल सॅम्पल करतात. 2 तिकडे जाऊन बघूया कसं काम करायचं तसं. तर चला तिकडे जाऊन पाहूया आपण काय कसं चाललं आहे यांचं काम. आणि ही भिंत आज होऊन जाईल एवढी 8 फूट दगडात पूर्ण. तर चला जाऊया तिकडे पाहूया. हे लोक हे आज वरचं काम फिनिशिंग करणार पूर्ण. हे पाहू शकता घोडे कसे लावले.
हे 2 घोडे तसेच घोडे ते मिस्त्री घडवतात आणि हे आपले घडवणारे माणसं ते यांचे. आणि हे असे घोडे जे आपले मिस्त्री घडवतात. तुम्हाला दाखवतो मी ते मिस्त्री. हे मिस्त्री आहेत जे घोडे घडवतात बघा. ते आता जे तुम्ही घोडे पाहिजे कशा प्रकारे आकार आलेला ह्याला भोवरा बनवतात. हा आता एक साईड झालं आहे भोवरा बनवून यांचा. दुसऱ्या बाजूचा भोवरा घेतात बनवायला ते. त्याला बरोबर गोलाकार देऊन एकदम चांगला आकार देणार आणि मग त्याचं हे बनवणार ते तयार करणार. तर पाहूया त्याला किती वेळ लागतो व्हायला तयार. पाहू शकता कशी फिनिशिंग चालू आहे यांची. अशा प्रकारे यांची फिनिशिंग चालू आहे. आणि हे भोवरा बनवत आहेत आता ह्याचा घोड्याचा. आणि घोडाही आता एक मला म्हणते अर्धा तासात फायनल होऊन जाईल. तर त्याची फायनल फिनिशिंग लुक कशी येते तुम्ही आम्हाला सांगा आवडते कसं वाटतं तुम्हाला. तर असा आकार याच्या प्रकारे आला आपण पाहू शकता. आणि मिस्त्रीचं काम खूप चालू आहे जोमानं आणि सुरत चालू आहे. तर पाहू शकता घोड्याचा आकार कसा येत आहे आणि घोडा कसा तयार होईल ते पण तुम्ही पहा. थोड्याच वेळात तुम्हाला समजून जाईल. तर थोड्याच वेळात दिसेल तुम्हाला कसं काय होईल काम वगैरे. तर कटिंग वगैरे प्रॉपर चालू आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यांची. आणि तो घोडाही कसा तेवढा उठून दिसेल. किती वेळ अजून आहे थोडा वेळ तुम्ही पहा किती वेळ असतो. तर पाहू शकता कशा प्रकारे यांचं हातोडीने फिनिशिंगचं काम चालू आहे. दिसत आहे ह्याची फिनिशिंग घोड्याची. झाला का एक बाजू अजून बाकी. एक बाजू झाली आहे. एक बाजू झाली आहे फिनिशिंग. दुसरी बाजूची फिनिशिंग चालू आहे पाहू शकता. दुसरी बाजू किती वेळ असते ते पाहूया कसं प्रकारे होईल फायनल. आणि शेवटला उभं ठेवल्यावर कसं दिसतं तो पण बघूया घोडा आपण फायनलला. तर पाहू शकता हे फिनिशिंग कसं चालली. पाहू शकता तुम्ही हा घोडा फायनल झालेला आहे. अशी डिझाईन दिसते याची. तर हा पूर्णपणे फायनल झालेला आहे असा. आणि तुम्हाला जर हा आवडला असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर सांगा कसा वाटलं तुम्हाला. कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला जर बनवायचं असेल तरी आम्ही आमचा नंबर देऊ मिस्त्रीचा, राजेश मिस्त्रीचा. तर चला भेटूया आपण पुढील ब्लॉगमध्ये पुन्हा. स्टे सेफ, टेक केअर. इथं पाहू शकता तुम्ही हे सॅम्पल तयार करणार आहेत. हा घोडा लावणार आहेत सॅम्पलला. आणि झाल्यावर नंतर खालच्या याने कसं दिसतंय आपण सांगू तुम्हाला. तर बघू चला आपण जाऊ खाली आता. तर मित्रांनो पाहत आहेत हे सॅम्पल तयार होत आहे आता. हे कॉलमचा घोडा हे कसं झालेलं घोडा दिसतंय असं इकडे एक घोडा लावून सॅम्पल तयार करत आहेत. तर बघूया सॅम्पल झाल्यावर कसलं चांगलं वाटते. तुम्हाला चांगलं कुठलं वाटतं खराब कुठलं वाटतं आम्हाला सांगा कमेंटमध्ये. आणि मग बघूया पुढं काय करता येईल आपल्याला. तर चला बघूया अजून काय काय काम होईल पुढे. या आमच्यासोबत चला. हे आपले संदीप मिस्त्री आणि लक्ष्मण मिस्त्री जे की सॅम्पलचं काम करत आहेत. हे एकदा सॅम्पल तयार झाले की मग सर्व कॉलमवर अशा प्रकारे घोडे वगैरे लागतील आणि अशा प्रकारे सगळं काम होऊन जाईल मग.